हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत एक प्रोडक्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे, जे की मी आत्ताच रिसेंटली परचेस केलं आहे आणि मला पर्सनली ते प्रोडक्ट खूप जास्त आवडलं आहे. मी खूप खुश आहे त्याच्या पर्चेसिंगसोबत मला, कारण ते खूप अफोर्डेबल गेलं. तर मला असं वाटतं की मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा, जेणेकरून तुम्ही सुद्धा काही कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असाल तर अशा काहीतरी प्रोडक्टमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचा खूप जास्त फायदा. जेव्हा तुम्ही त्या प्रोडक्टला आणि जेव्हा तुम्ही त्या प्रोडक्टला यूज कराल तेव्हा तुम्ही ॲक्च्युली खूप खुश व्हाल. तर मी ज्या प्रोडक्टबद्दल बोलत आहे तर ते ॲक्च्युली आहे एक फाउंडेशन. ते आहे शुगर ह्या ब्रँडचं फाउंडेशन. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शुगर हा एक कॉस्मेटिक ब्रँड आहे जो जवळच्या दुकानांमध्ये, लोकल मार्केट्समध्ये अवेलेबल नसतो. तो ऑनलाईनच भेटतो. त्याची एक सेपरेट वेबसाईट आहे. त्याचबरोबर तो ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, त्यानंतर पर्पल.com, नायका अशा जे काही कॉस्मेटिक ब्रँड्स वेबसाईट आहेत. तर तुम्हाला हे फाउंडेशन तिथून घ्यायचं आहे, परचेस करायचं आहे. तर मी ॲक्च्युली बोलत आहे ह्या फाउंडेशनबद्दल, जे की अशा प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये येतं. याचं नाव आहे शुगर. तर ह्या फाउंडेशनचं नाव आहे शुगर ड्रॉप द बेस सिरम फाउंडेशन. हे ॲक्च्युली सिरम फाउंडेशन आहे, म्हणजे हे अगदी लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये असलेलं फाउंडेशन आहे. आणि मी पहिल्यांदा हे फाउंडेशन घेतलं आहे, परचेस केलं आहे आणि यूजसुद्धा केलं आहे. आत्ता ॲक्च्युली जो काही माझ्या फेसवरती तुम्हाला जे काही कव्हरेज दिसतं हे सगळं ह्या फाउंडेशनचं आहे. तर मी तुम्हाला ॲक्च्युअल याचा डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा देणार आहे. आणि जे काही माझं प्रिव्हियस फाउंडेशन होतं, जे की हे मेबेलिन फिटमी, हे फिटमीचं 23 नॅचरल बफ हा माझा शेड होता आणि याचाच रेफरन्स घेऊन मी ह्या फाउंडेशनचा शेड चूज केला आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारचं फाउंडेशन घ्यायचं असेल तर याची प्रोसेस मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकते. जर तुम्हाला याची खरंच तुम्हाला हे वाला फाउंडेशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला याच्यासाठीची डिटेल प्रोसेस तुम्हाला सांगेन की यामध्ये नक्की शेड कसा चूज करायचा. तर यामध्ये ॲक्च्युअली शेड उपलब्ध आहेत, खूप सारे शेड उपलब्ध आहेत. तर तुम्ही तुमच्या स्किन टोन अकॉर्डिंग टू तुम्हाला शेड चूज करायचा आहे. तर माझा इथे शेड आहे 32 कार्टॅडो समथिंग असं काहीतरी नाव आहे. 32 हा माझा शेड आहे आणि हे ॲक्च्युली माझ्या स्किनसोबत अतिशय मस्त गेलं आहे. जसं की म्हणजे तुम्हाला वाटतही नसेल का मी काही अप्लाय केलं आहे माझ्या फेसवरती. तर आत्ता रिसेंटली मी माझ्या चेहऱ्यावरती फक्त हे फाउंडेशन अप्लाय केलं आहे आणि त्यानंतर ट्रान्सलुसेंट पावडरने सेट केलेलं आहे माझं फाउंडेशन, दॅट सेट. त्यानंतर मी लिप बाम आणि माझा आयब्रो फिल केलेला आहे. त्यानंतर आय मेकअप, लिपस्टिक काहीच लावलेलं नाही आहे, तरीसुद्धा माझा चेहरा इतका फ्लॉलेस दिसतो आहे, असं वाटतही नसेल तुम्हाला की मी काही अप्लाय केलेलं आहे. तर हे जे काही सिरम फाउंडेशन इकडे ज्याची थीम आहे ती हीच आहे की यामुळे चेहऱ्यावरती तुम्ही काही अप्लाय केलं असं काहीच वाटत नाही. तर ॲक्च्युअलमध्ये याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर हे फिटमी फाउंडेशनसोबत मी तुम्हाला माझ्या दोन बाजू चेहऱ्याच्या, एका साईडला फिटमी फाउंडेशन आणि एका साईडला हे शुगरचं फाउंडेशन मी अप्लाय करून तुम्हाला कंपेअर करून दाखवणार आहे की ॲक्च्युअल डिफरन्स तुम्हाला काय दिसणार आहे. तर व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर मी फाउंडेशन यूज करण्यासाठीच्या काही टिप्ससुद्धा तुम्हाला देणार आहे, जेणेकरून येत्या दिवाळीमध्ये तुम्ही अशा चमकणार आहात ना, तर त्यासाठी काही टिप्स आहे माझ्याकडनं फाउंडेशन यूज करण्यासाठी, मेकअप करण्यासाठीच्या. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करत चला, कारण मी खूप सारे विविध प्रकारचे व्हिडिओ बनवत असते. फॅशन, लाईफस्टाईल, DIY, स्किन केअर, बॉडी फिटनेस हा माझा खूप महत्त्वाचा विषय आहे, जो की सध्या आत्ता मी फेस्टिव्ह सीझनमुळे त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे मला. मी कितीही बिझी असले तरी मी माझं वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी स्किप नाही करत. तर सध्या मी एक दिवाळी फेम असा माझा वर्कआउट व्हिडिओ शूट करण्याचा मी विचार करत आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला भेटेल. तर असे विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचे बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे अपकमिंग व्हिडिओजचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. एनिवे, आता मी जास्त बडबड नाही करत, आपण व्हिडिओकडे वळूया. ओके गाईज, तर तुम्ही आता बघू शकता मी माझा चेहरा क्लीन केलेला आहे. चेहऱ्यावरती माझ्या काहीच दिसत नाही आहे, माझे डार्क स्पॉट्स वगैरे सगळे दिसत आहे तुम्हाला. तर मी चेहरा क्लीन केला आहे, टोनिंग केलं आहे चेहऱ्याला मस्तपैकी, लिप बाम लावला आहे छानसा. त्यानंतर चेहरा मॉइश्चरायझिंगसाठी मी ते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते. इट्स रिअली गुड मॉइश्चरायझर, नॉन ग्रेसी मॉइश्चरायझर आहे. आणि फाउंडेशन अप्लाय करण्याच्या आधी मॉइश्चरायझर अप्लाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला फ्लॉलेस बेस हवा असेल तर मॉइश्चरायझर नक्की अप्लाय करा. एक छानशी क्वांटिटी घ्या आणि व्यवस्थित चेहऱ्यावरती मसाज करा.
तर मी ते माझं मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे. त्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनटं वेट करायचं आहे मॉइश्चरायझर लावल्यानंतर. त्यानंतर आता मी इथे अप्लाय करत आहे माझं शुगर ड्रॉप द बेस सिरम फाउंडेशन. तर मी हे माझ्या चेहऱ्याच्या अर्ध्या बाजूलाच लावणार आहे फक्त. तर मी याच्या ड्रॉपरने एक एक्सेसिव्ह प्रोडक्ट काढून टाकणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी माझ्या गालावरती फक्त एक थेंब फाउंडेशन घेतलेलं आहे आणि ते लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये आहे. ते रनिंग होतं आहे अक्षरशः स्किनवरनं आणि मी ते माझ्या बोटाच्या मदतीने चेहऱ्यावरती डॅब डॅब मोशनमध्ये इक्वली स्प्रेड करते, जेणेकरून ते पूर्ण त्वचेवरती पूर्ण फेस, माझा जो काही अर्धा फेस आहे तो कवर होईल त्याने. बघू शकता किती अमेझिंगली ते ब्लेंड होतं आहे. अतिशय इतकं इझिली ब्लेंड होतं आहे ते माझ्या स्किनवरती. नेकवरती सुद्धा आपल्याला थोडंसं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथे ब्युटी ब्लेंडरने मी जे काही लेफ्ट ओव्हर आहे ते मी व्यवस्थित डॅपिंग मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावरती माझ्या अर्ध्या फेसवरती व्यवस्थित प्रकारे डॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करणार आहे. किती व्यवस्थित मी इथे ब्लेंडिंग करून घेतलं आहे. तुम्ही डिफरन्स बघू शकता, तुमच्या समोर आहे. त्याने ॲक्च्युली माझे जे काही डार्क सर्कल आहे, डार्क स्पॉट्स, एव्हरीथिंग कवर केलं आहे आणि चेहऱ्याला एक इव्हन टोन दिलेला आहे. एकदम व्हिजिबली डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. तर यूज न करता हे फाउंडेशन अप्लाय केलं होतं तरीसुद्धा इतका छान डिफरन्स दिसतो आहे. आता मी चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूला फिटमीचं फाउंडेशन यूज करणार आहे. तर ते सुद्धा मी सेम त्याच क्वांटिटीमध्ये, ॲक्च्युली मी एक ड्रॉप जास्त घेतलेला आहे ह्या फाउंडेशनचा. तुम्ही बघू शकता एक ड्रॉप मी पुन्हा जास्त घेतला ह्या फाउंडेशनचा आणि त्याच प्रकारे मी सेम प्रकारे चेहऱ्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे. पूर्ण माझ्या जे काही हाफ राहिलेला चेहरा आहे माझा त्या साईडने मी स्प्रेड करणार आहे. तुम्ही बघू शकता डार्क सर्कल, त्यानंतर पिंपल्स, डार्क स्पॉट, तिथे मी कलर करेक्टर यूज नाही केलं आहे. मी डायरेक्टली फाउंडेशन यूज करते आणि अशा प्रकारे मी डॅपिंग मोशनमध्ये स्प्रेड करून घेणार आहे बोटांच्या मदतीने. त्यानंतर सेम ब्युटी ब्लेंडरने मी माझा चेहरा व्यवस्थित डॅपिंग मोशनने जे काही फाउंडेशन आहे ते ब्लेंड करते. फिटमीचं फाउंडेशनसुद्धा मला आवडतं, ते सुद्धा ब्लेंडिंगमध्ये अतिशय छान आहे. आता तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. जे काही माझे पिंपल्स, डार्क स्पॉट्स आहे ते पूर्णतः जे काही फिटमीचं फाउंडेशन आहे त्याने कवर नाही झाले. तुम्ही डिरेक्टली बघू शकता, दोन्ही साईडचा डिफरन्स तुमच्या समोर आहे एक्झॅक्टली. तर मला ओव्हरऑल शुगरच्या फाउंडेशनचा जो काही कव्हरेज आहे तो अतिशय आवडलेला आहे. जस्ट 1 ते 2 ड्रॉपमध्ये तुमचा पूर्ण फेस एकदम छान प्रकारे कवर करतो तो. तर मी आता बाकीचा राहिलेला माझा चेहरा पुन्हा थोडंसं फाउंडेशन घेऊन कवर करून घेणार आहे, ज्यामुळे अनइवन दिसणार नाही माझा फेस. तर मी पुन्हा सेम प्रोसेसनी चेहऱ्यावरती डॅपिंग मोशनमध्ये स्प्रेड करत आहे. त्यानंतर पुन्हा मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने चेहऱ्यावर जे काही फाउंडेशन आहे ते इक्वली स्प्रेड करून घेत आहे. त्यानंतर मी जे काही माझं फाउंडेशन आहे ते सेट करणार आहे. इकडे मी ब्लू हेवनची ट्रान्सलुसंट पावडर यूज करते. तुम्ही कुठलीही तुमची फेवरेट पावडर यूज करू शकता. बनाना पावडर किंवा तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल ती यूज करू शकता. नॉर्मल फेस पावडर असेल ती यूज करू शकता, डझंट मॅटर. तर मी इथे ही पावडर यूज करते. ही सुद्धा अमेझिंग पावडर आहे आणि आता तुम्ही बघू शकता एक नॅचरल फिनिश आलेला आहे. तुम्ही तर तुम्हाला एक्झॅक्टली डिफरन्स दिसत होता माझ्या फेसवरती. तर आता मी तुम्हाला सांगते की याची पॅकेजिंग, याची प्राईस, याच्यावरती ऑफर काय आहे, कशा प्रकारे तुम्हाला हे परचेस करायचं आहे जेणेकरून हे तुम्हाला सुद्धा अफोर्डेबल होईल. तर सर्वात आधी तुम्हाला मी सांगते की याची पॅकेजिंग कशी होती. तर मला हे अशा प्रकारच्या शुगर नावाच्या बॉक्स, म्हणजे जो काही त्यांचा ब्रँड आहे त्याच नावाच्या बॉक्समध्ये मला हे रिसीव्ह झालं होतं. तर बॉक्स अतिशय स्टडी आणि स्ट्रॉंग आहे. तर जे काही प्रोडक्ट आहे तुमचे अतिशय व्यवस्थित येणार आहे या बॉक्समध्ये. तर फर्स्ट इम्प्रेशन इज रिअली गुड. सेकंड थिंग, जे काही हे फाउंडेशन आहे ते मला अशा प्रकारच्या रेड कलरच्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये पॅकिंग होऊन आलं होतं. आणि ॲक्च्युली हा जो काही बॉक्स आहे हा आतल्या साईडने अशा प्रकारे हे फोमचं त्याला डबल पॅकेजिंग भेटलं आहे तुम्हाला. अशा प्रकारे हे फोमचं पॅकेजिंग होतं त्याला, जे की खूप म्हणजे तुमचे प्रोडक्ट काहीही खराब होण्याचा चान्सेसच नाही आहे. तशा प्रकारे त्यामध्ये हे अशा प्रकारे त्याचं ओव्हरऑल पॅकेजिंग होतं, जे की मला खूप जास्त आवडलं आहे.
त्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचं हे फाउंडेशनची बॉटल रिसीव झाली, जे की ड्रॉपर आहे. अशा प्रकारे ड्रॉपर पद्धतीने घेण्याचं हे फाउंडेशन आहे. तर आय थिंक सो मला ह्या प्रकारची जी काही बॉटलची अशी पॅकेजिंग आहे ड्रॉपरची, तर हे यूज करण्यासाठी खूप जास्त इझी